गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज मित्रांनो आहे 28 मे आणि मी आहे या बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान या मैदानावरती. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे सुपुत्र अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. आणि मित्रांनो, ज्या 28 जानेवारी 2026ला म्हणजे आज आहे 28 मे, टोटल 4 महिने झाले अजितदादांचा मृत्यू होऊन. आणि त्याच मैदानावरती या ठिकाणी आता मी इथं उभा आहे. खरंच मित्रांनो सांगायला एक दुःखद इतकं मनाला बेकार वाटतं की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि इतका कर्तबगार पुरुष, कर्तबगार नेता आपल्या या महाराष्ट्रातून नाहीसा झाला, अपघाताने नाहीसा झाला. आणि अपघात कसा झाला ह्याचा शोधसुद्धा अनेक लागला नाही, कसा झाला ते सुद्धा कळलं नाही. तर मित्रांनो, ज्या 28 जानेवारीच्या दिवशी अपघात झाला होता आणि या ठिकाणी लाखो पब्लिक, लिमिट नाही मोजायला एवढं पब्लिक याच मैदानावरती आलं होतं. आणि त्याच मैदानावरती आत्ता मी आहे इथं. आणि हे जे तुम्हाला सगळं मैदान दिसते, भरगच्च असं भरलेलं मैदान, तेच मैदान आज या ठिकाणी एकसुद्धा माणूस नाही. आणि अजितदादांचं जे पार्थिव होतं ते समोर त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. तिथं आत्ता काय दिसतात, थोडी मोजकीच लोकं दिसत आहेत मित्रांनो. आणि आपण तिथं जाऊया, अजितदादांचं दर्शन घेऊया. आज 28 मे आहे आणि 28 मेला अजितदादांना बरोबर आज 4 महिने कंप्लीट झालेले आहेत, 4 महिने पूर्ण झालेले आहेत. पण शोध आणि कसा झाला, अपघात कसा झाला आणि कुणी केला हे आणखीनही काही त्याचा मेळ लागलेला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहितदादा हे सातत्याने प्रयत्न करत आहेत, पण आणखीनही शोध लागलेला नाही. आपण आता जाऊया तिकडे, तुम्हाला मी दाखवते पुढच्या कॅमेरानं. चल आपण आता तिकडे जाऊया. हे गेट दिसते ना तुम्हाला, ह्याच गेटमधून सगळे पब्लिक आतमध्ये आली होती. आणि हे जे मैदान दिसते हे भरगच्च मैदान मित्रांनो, याच अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलं होतं. आणि आज 28 तारीख आहे मित्रांनो. आज या ठिकाणी अजितदादांना 4 महिने होऊन गेलेले आहेत. आपण आलो आहे अजितदादांचं दर्शन घेण्यासाठी. आज 4 महिने कंप्लीट झालेत, पूर्ण झालेले आहेत. चला आपण जाऊया. तिथं गर्दी दिसते थोडीफार काही लोकांची, जे अजितदादावरती प्रेम करणारे जे काही लोक आहेत. आणि ते प्रेम करणारे लोक आज अजितदादांना भेटायला आलेले आहेत. आपण जाऊया तिथे. चला आपण पटकन जाऊया. आज 28 तारीख म्हटल्यानंतर बरेच जण दादांचं दर्शन घ्यायला येणार आहेत. याच ठिकाणी दादांना शेवटचा निरोप दिला होता आणि त्याच ठिकाणी अजितदादांना भेटण्यासाठी आज सगळे लोक या ठिकाणी येतात. हे भरगच्च मैदान, या ठिकाणी बसायला जागा नव्हती मित्रांनो. हे मोठं मैदान आहे खूप, तुम्हाला मी दाखवते सगळं चोख बाजूनी. या ठिकाणी बसायला जागा नव्हती आणि याच मैदानावरती अजितदादांना शेवटचा निरोप दिला आहे. चला आपण जाऊया पुढे. या ठिकाणी आपण आलो आता, जो चौथरा बनवला होता अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी, त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आणि दादांना भेटण्यासाठी, या ठिकाणी दादांचं दर्शन घेण्यासाठी आणखीनही तशीच रांग आहे. बरेच जण दादांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. स्थानिक पुढारी असतील, दादावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते असतील, सगळेजण या ठिकाणी दादांचं दर्शन घेण्यासाठी दररोज येतात. परंतु आज 28 तारीख आहे, 28 मे, आणि याच दिवशी 28 जानेवारीला दादांचा अपघाती मृत्यू झाला होता. आणि आज 28 तारीख म्हणजे 4 महिने बरोबर झालेले आहेत. त्याच्यामुळे आज मी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे दादांचं दर्शन घेण्यासाठी. महाराष्ट्रातील एक कर्तबगार पुरुष होता. बारामतीच्या या मातेमध्ये जन्मलेला हाच पुरुष खरोखर आजही हा जर फोटो बघितला तर डोळ्यासमोरचं चित्र हलत नाही की दादा आजही आपल्याला वाटतात की दादा आज आपल्यात आहेत. दादा आत आपल्यातून गेलेले नाहीत असं कधीच आपल्याला वाटणार नाही. आजही दादा जिवंत आहेत असंच आपल्याला भासतं. ही दादाची एक कामाची जी शैली होती, काम करून घेण्याची जी शैली होती, ती खूप भयानक शैली होती. आणि दादावरती प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
आणि हेच जे मैदान दाखवते मी तुम्हाला, हे भरगतचं मैदान याच दिवशी 28 जानेवारीला तुडुंब भरलं होतं. या ठिकाणी माणसांना, दादावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते होते त्यांना बसायला या मैदानात कसलीच जागा नव्हती. आणि दादा या ठिकाणी होते. दादा नागनी या ठिकाणी दिला होता आणि त्याच ठिकाणी हजारो माणसं या ठिकाणी होती. मीही दादांचं दर्शन घेतलं, दादांना फुलं वाहिली, दादांना आदरांजली वाहिली आणि दादांचं दर्शन घेतलं. कारण महाराष्ट्रातला एक थोर कर्तबगार पुरुष, थोर नेता या आजच्या तारखेला गमावला आहे. खरंच मित्रांनो, काम करण्याची जी पद्धत होती दादांची, प्रशासनावर जी पकड होती ती दादाकडे खूप चांगल्या पद्धतीची होती. आणि मित्रांनो, अजितदादांचे 2 नंबरचे पुत्र जयदादा पवार या ठिकाणी आता आले होते दर्शनाला. आणि योगायोग झाला, नेमकं मी दर्शन करून खाली आलो आणि जयदादा त्या ठिकाणी आलेले आहेत. जयदादांनी पण त्यांच्या वडिलांचं दर्शन घेतलं, दादांचं दर्शन घेतलं. ते त्यांचे वडील जरी असले तरी पूर्ण महाराष्ट्राचे नेते होते. त्यामुळे प्रत्येकजण येणारा पुरुष, प्रत्येकजण येणारा स्त्री आणि प्रत्येक येणारा नेता हे दादांना दर्शन करतोय, दादांचं दर्शन घेतोय. जयदादाबरोबर ते सेल्फी सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी जयदादा थांबले आणि सगळ्याबरोबर ते फोटो काढले. मी पण फोटो काढला, एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एक फोटो काढला जयदादाबरोबर. ती दादांनी फोटो दिला, एक सेल्फी काढली आणि एक फॅमिली आली होती. त्या फॅमिलीबरोबर ती फोटो काढून दादा निघून गेले. चला, तर आजचा दिवस असा होता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण दादांचं दर्शन घेतलं इथंच पाठीमागं, याच ठिकाणी दादांना शेवटचा निरोप दिला होता अजितदादांना. आणि आपण आता चाललो आहे, गाडी आपली पलीकडे पार्क केली. लवकरात लवकर दादांना न्याय मिळावा आणि अशी आपण अपेक्षा करूया. चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. बाय.